PSI सोनवणे साहेब हे आपल्याला थोडं शॉर्टकटमध्ये कायदेशीर मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यांनी भारतीय संविधानासारखं दुधारी असं अस्त्र दिलेलं आहे त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या तिघांनाही अभिवादन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मंचाच्या समोर आणि बाजूला बसलेले सुद्धा सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेल्या तमाम विद्यार्थी बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम तुम्हाला आजच्या या जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. माझ्या इच्छेप्रमाणेच तुम्ही मला थोडक्यात असा एक विषय निवडून दिलेला आहे. कायदेविषयी थोडक्यात मला मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही आमंत्रित केलेलं. तुम्ही सर्व छोटी मुलं आहात. आमच्या दृष्टीने संज्ञान या व्याख्येत न बसणारी मुलं आहात. होऊ शकतं तुम्हाला शाळेत कोणी त्रास देत असेल, एखादा मुलगा, एखादा मोठा मुलगा किंवा कोणी असू शकतं, एखादा ॲटोवाला असो, रिक्षावाला असो, कोणी दारू पिलेला, अशा कोणाचा जर तुम्हाला त्रास असेल तर त्या संदर्भात तुम्हाला तुमचे वर्ग शिक्षक, वर्ग शिक्षिका यांना सांगायचं आहे, जेणेकरून ते आमच्यापर्यंत पोहोचू शकतील. कारण आता आपण इथे समोर 3 महापुरुषांचे फोटो लावलेले आहेत आणि तिन्ही महापुरुषांनी त्यांच्या आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम केलेलं आहे. आणि तुम्ही सगळे कोण आहात? सर्व छोटे क्रांतिकारक आहात ना? जेवले की नाही? सगळे उपाशी वाटतंय. जेवले का? ज्या देशाची तरुण पिढी ठामपणे स्वतःच्या दोन्ही पायांवर उभी राहते तो देश कसा असतो? सक्षम असतो. आणि तुम्ही उद्याची तरुण पिढी आहात. तुमचा आवाज कसा असला पाहिजे? बुलंद असला पाहिजे. आहे का? ठीक आहे. आम्ही असं समजू की तुमच्यातले काही लोक लीडर आहेत, काही लोक फॉलोअर आहेत. तर आपल्याला अन्याय सहन करायचा आहे का? नाही. काही अडचण असली मॅडमला, सरांना सांगायचं तुम्हाला असा असा व्यक्ती जो कोणी त्रास देत असेल त्याच्याबाबत माहिती द्यायची आणि म्हणायचं डायरेक्ट 112 वर फोन करा आणि पोलिसांना बोलवा. अन्याय सहन करायचा का? बाकी तुमच्या शाळेत काका दीदी, पोलीस काका, पोलीस दीदी यांचे बॅनर लावलेले आहेत. त्याच्यावर पोलीस स्टेशन तामगावचे कार्यरत पोलीस अंमलदार, महिला, पुरुष, त्याचबरोबर माझा फोटो असेल तिथे. काही अडचण असल्यास आम्हाला कधीही कॉल करू शकता. आम्ही तुमच्या सेवेत आहोत. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना आजच्या या जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.